जय भीम जय शिवराय मित्रांनो. सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, चला तर आपण आता चाललो आहोत वी रिसॉर्टला. वी रिसॉर्ट हे महाबळेश्वर आणि तापोळा याच्यामध्येच आहे. विज्ञानगडाच्या विज्ञानगड म्हणून आहे, त्या विज्ञानगडाच्या समोरच आहे. बुरडाणीच्या थोडंसं पुढचा स्टॉप आहे. बुरडाणीचा स्टॉपच पकडला तरी चालेल. तर तिथे वी रिसॉर्ट आहे. त्या वी रिसॉर्टला आज आपण भेट देण्यासाठी जात आहोत. तर वी रिसॉर्टमध्ये काय काय फॅसिलिटीज आहेत, कशाप्रकारे कॉटेज आहेत आणि कसं काही तिकडचं दृश्य आहे, हे सगळं आपण बघूया. तर चला तर आपण आमच्यासोबत ह्या व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. जर तुम्ही महाबळेश्वरचा प्लॅनिंग करत असाल, तापोळ्याचा प्लॅनिंग करत असाल, तर मी तुम्हाला आपल्या ह्या सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर वेगवेगळ्या रिसॉर्ट ह्या ठिकाणी आहेत. त्या रिसॉर्टचा आपल्याला आनंद कसा लुटता येईल तर ते आपण बघू शकता. आणि आपण ज्या रिसॉर्टचं मी तुम्हाला सांगेन त्या रिसॉर्टचे लिंक तुम्हाला माझ्या या डिस्क्रिप्शनमध्ये देईनच. तुम्ही खाली त्यांचा मी नंबर देईन, तुम्ही नक्कीच त्यांना नंबरवर कॉल करून आपलं बुकिंग करू शकता. तर चला तर आपण आता भेट देऊया वी रिसॉर्टला. चला मित्रांनो, आता आपण वी रिसॉर्ट आहे आपल्या महाबळेश्वर तापला रोडवरती वी रिसॉर्ट आहे. तर हा वी रिसॉर्टचं मी तुम्हाला माहिती देतो. खूप छान रिसॉर्ट आहे आणि ऑलरेडी तो एकदम किनाऱ्यावर आहे, म्हणजे याच्या कड्यावर आहे. त्यामुळे सह्याद्रीचं पूर्ण दर्शन तुम्हाला या ठिकाणी घडतं. कोयना नदी आपल्याला पाहायला मिळते आणि वेगवेगळे छान प्रकारे इकडे रूम आहेत. तर आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून जे वी रिसॉर्टचे आहेत, जे सांभाळणारे आहेत आणि ते मॅनेजर्स आहेत, तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की या ठिकाणी येण्यासाठी कसं यायचं आहे आणि हॉटेलची काय आपण हे देता, म्हणजे लोकांना किती चार्ज. चालत चालत आपण ह्या रस्त्याने आता चालत चालत जाऊया. जे कॉटेज आहेत ते कॉटेज आपण बघूया. तर आपल्याला दाखवतं आहे त्यांनी आपल्याला त्यांच्या इकडचा एक स्टाफ दिलेला आहे. त्या स्टाफबरोबर आपण जातो आणि ते कॉटेज बघूया. तर कशा प्रकारे वगैरे असे वेगवेगळे कॉटेजेस आहेत. तर चला तर आपण अजून पुढे पुढे जाऊया. कॉटेज दाखवते की आतमध्ये कसं कॉटेज आहे ते आपण बघूया. आणि सिनेरी एवढी छान आहे ना मित्रांनो, तर तुम्हाला नक्कीच रिसॉर्टला जेव्हा याल ना, तेव्हा आवडेल तुम्हाला ह्या ठिकाणी स्टे करण्यासाठी. आणि नंतर आपण याचे प्राइस वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देईनच. तर या तर आपण रूम कसे आहेत ते बघूया. हा, हे बघ आहे अशा प्रकारे की आहेत हॉटेलच्या. तर ह्या की लॉक आहे बघा, हे लॉक आहे दाखवतो. हे लॉकला आपण असं केलं, स्कॅन केलं की लॉक खोलतं. नंतर खोलल्यानंतर ह्याच्यामध्ये होल्डर आहे, ह्याच्यामध्ये टाकल्यानंतर पूर्ण इलेक्ट्रिक लाईट चालू होते. तर अशा प्रकारे हे बघा, बेड आहे, सोफा सेट ठेवलेला आहे त्यांनी, टीव्ही वगैरे आहे, वायफाय आहे ना. वायफाय आणि हे व्ह्यू. हा, हे बघा, थोडस बाहेर जाऊन दाखवतो मी. हे बंद आहे का? हा, बंद करू. तुम्ही कट कर मी बघा. तर आपण जाऊया इकडे. हे बघा, हे असे खोलायचे. गॅलरी आहे खूप छान. गॅलरी मधून हा व्ह्यू दिसतो असं. आणि एवढं थंड वातावरण आहे ना इथे, तुम्ही जर स्टे करायला आल ना तर खूप मन प्रसन्न होईल या ठिकाणी. बघा बऱ्यापैकी. आणि इथे छोटस जगुजी काय आहे, जकूझी आहे ना, बघा छोटस आहे हे. इथे पण तुम्ही बसून किनाऱ्यावर हे तुमचं एन्जॉयमेंट करू शकता. चला तर अजून आतमध्ये बघूया काय आहे ऍक्टिव्हिटीज. हे बघा, हा पण डोर है, त्या डोर पे ये जब भी कोई रहने के लिए आएगा तो ये भर के देते हैं आप लोग. हाँ सर. ना. त्याच्यानंतर हे बघा इकडे वॉशरूम आहे. वॉशरूम मध्ये हो बापरे, वॉशरूम एवढा मोठा आहे, खूप छान. वॉशरूम मध्ये बघू शकता वी रिसॉर्टचं. हे बघा, वी रिसॉर्टचा हँड टॉवल ठेवलेला आहे, हँड वॉश आहे, बिस्लरी तुम्हाला ठेवलेली आहे, कोम ठेवलेले आहे, डेंटल किट आहे, सेविंग किट ठेवलेली, खूप छान आहे. आणि डब्ल्यूसी आहे, बाथकोट आहे, ही जगूची आहे, शॉवर आहे.
बघा खूप छान. आणि हा शॉवर, बाहेरचा व्ह्यू बघायचा असेल तर हा बाहेरचा व्ह्यू असा इथून पण दिसतो तुम्हाला. बघा हे असं आहे बाहेर, म्हणजे ते बाहेर स्विमिंग पूलचं हे आहे. ते तिथे तुम्हाला जर ब्रेकफास्ट वगैरे काही करायचं असेल तर ते तुम्हाला अरेंज करून देतात त्याच्यामध्ये. आता ग्राउंड फ्लोअरचा बघितला. चला तर आपण आता ग्राउंड फ्लोअरचा रूम बघितला होता. आता आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊया. या फर्स्ट फ्लोअरचे म्हणजे कसं, मला वाटतं ग्राउंड फ्लोअरला फक्त स्विमिंग पूल आणि हे दिलेलं आहे. आणि फर्स्ट फ्लोअरला वरून व्ह्यू अजून जरा चांगला दिसतो. या तर बघा इथून ते दिसतंय बघा, विज्ञानगड समोरच आहे, विज्ञानगडाच्या एकदम समोरच आहे. बघा विज्ञानगड आणि ट्रेनचं. हा हे बघा, हा वरच्या फ्लोअरचा पहिल्या माळ्यावरचा रूम आहे. इकडून पण व्ह्यू छान दिसतो. आणि मस्त बेडरूम, बेड वगैरे आहे, सोफा सेट आहे, खूप छान. काय आहे तर नाही करणार तिथे माझं. हे बघा, हे फर्स्ट फ्लोअर वरून आहे, पहिल्या माळ्यावरून. बघा किती सुंदर असं दिसते कोयना नदी आपली. कोयना नदी कशी वळणं घेत घेत प्रत्येक गावातून चाललेली आहे. आणि हे सह्याद्री डोंगर बघा किती मस्त पैकी हिरवळ बघा. खूप छान वातावरण आहे. थंडीमध्ये तर डिसेंबरमध्ये खूप आल्हाददायक वातावरण असतं, एवढं थंड वातावरण. हा सनसेट खूप छान वाटतो ना रितेश. रितेश सांगतो सनसेट इथून खूप बघायला भारी वाटतो. आणि आता तर आपण आलेलो आहे मार्च मध्ये आलेलो आहे. मार्च मध्ये येऊन सुद्धा आता वाजलेत मला वाटतं किती वाजले, 9-10. हा 9 वाजले, 9:15 वाजले. तर 9:15चं हे वातावरण आहे, पण 9:15 वाजून पण थंड वातावरण आहे थोडंसं इथे. तर चला तर मित्रांनो आतमध्ये जाऊया. सेम आहे, फक्त इथे स्विमिंग पूल नाही. जो छोटासा स्विमिंग पूल खाली बघितला आपण, तो स्विमिंग पूल खाली आहे. आणि वरती वरचं बघा हे टॉप मस्त पैकी या लोकांनी डिझाईन केलेलं आहे, खूप छान असं. आणि वॉशरूम बेडरूम बघा सेम तसंच आहे. जकुजी वगैरे सेम तसंच, टॉवर वगैरे रिसॉर्टचं तसंच आहे सेम. मित्रांनो या इथे आपण बघू शकता, या लोकांनी व्ही हॉटेल रिसॉर्टला ना असे बोर्ड पण ठेवलेले आहे. जो विज्ञानगडचं आपल्याला माहिती बघा दिलेली आहे. विज्ञानगडमध्ये म्हणजे एक्सपिरियन्ससाठी आपल्याला काय काय आहे ॲक्टिव्हिटीज, त्या सगळ्या त्यांनी इथे लिहून दिलेल्या आहेत. आणि आपल्याला जर तापोळ्यामध्ये, मला वाटतं तापोळ्याचं हे शिवसह्याद्री हां बोट क्लब. शिवसह्याद्री बोट क्लब आहे. तर आपल्याला बोटमधून काय काय ते लोक हे करणार शिवसागर ॲक्टिव्हिटीज देतात, दर्शन. हे सगळं तिथे त्यांनी दाखवलेलं फोटोच्या माध्यमातून. तर बघा तुम्ही. पण देतो कस्टमरला हा फ्लोटिंग ब्रेकफास्ट देतो आपण कस्टमरला. हा फुल रूम मध्येच आपण देऊ शकतो ब्रेकफास्ट. पाण्यावरती तरंगतो. हा कपलच्या याच्यामध्ये हा कपलच्या ह्याच्यात इन्क्लुडिंग प्लॅन मध्ये असतो हा फ्लोटिंग ब्रेकफास्ट. स्विमिंग पूलमध्ये आपण देणार. देणार ते. आताच घेऊन चाललात तुम्ही. आता हे घेऊन चालले. ओके ओके ओके. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आमच्याकडे ऑप्शन अवेलेबल असतात. व्हेज नॉनव्हेज दोन्ही, जे कस्टमरची जी रिक्वायरमेंट आहे त्या. रिक्वायरमेंट असते त्याच्या हिशोबाने आपण देतो. फ्लोटिंग आपला एक डिसाइडेड मेनू असतो, तोच जातो. ओके 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 थँक्यू. नमस्कार दादा, माझं नाव संदेश जाधव आहे. सातारकर संदेश या युट्यूब चॅनल तर मध्ये तुमचं हार्दिक हार्दिक स्वागत. मी आज तुमच्या व्ही रिसॉर्टला आलो आहे. तर दादा आपल्याला या रिसॉर्टची संपूर्ण माहिती देतील की कशा प्रकारे. आपण मगाशी रिसॉर्टचे सगळे रूम्स आपण दाखवलं आहे, पण त्या रूमची माहिती देण्यासाठी दादा इथे आपल्याला स्पेशली भेटलेले आहेत. तर रूमचं माहिती दादा देतील. तर दादा जो मी 502चा जो रूम मला दाखवला, जो कपलसाठी आहे,
तर त्याबद्दलची थोडी माहिती द्या ना तुम्ही. कपल्ससाठी म्हणजे जानेवारी कसं होतं, आवाज येतोय साऊंड? प्रायव्हसीसाठी आपण प्रत्येक रूमला अलग पूल केलेला आहे. आणि बेसिकली म्हणजे आपण जास्त करून कस्टमर थंड पाण्यात जाताना हे जरा जरा विचार करतो, म्हणून त्यासाठी आम्ही गरम पाण्याचा हिटेड पूल हे केलेला आहे. आणि त्याला हार्डशेप वगैरे कपलसाठी एक नंबर आहे. विथ जकोजी दिलेला आहे आतमध्ये त्याला. आणि त्याला बॅक वॉटर म्हणजे व्ह्यू चांगला राहतो, कारण खालना कोयणीचा सगळा व्ह्यू गावतो. खालचा आपला कोटरुशी कोयणीचा व्ह्यू गावतो चांगला. आणि दिसताना कसं एक फोटो काढताना वगैरे शूट करताना वगैरे व्यवस्थित आणि कम्फर्टेबल माणसाला वाटतं, कारण जेणेकरून त्या साईडला कोणी जाऊ शकत नाही, त्याची प्रायव्हसी जपली जाते. प्रायव्हसी जपली जाते की जेणेकरून कोणी डिस्टर्ब करणार नाही. फिरायला माणूस आला तर जरा प्रायव्हसीसाठीच येतं, त्यासाठी तो तिथं हा केलेला आहे 502 चा पूल. आणि हार्डशेप आहे, त्यामुळे तो एक बघण्यासारखा कपलला जर कम्फर्टेबल वाटतं, म्हणजे तो त्याचा एन्जॉयमेंट करू शकतो. एन्जॉयमेंट करू शकतो. म्हणजे आपल्या व्ही रिसॉर्टला तो एकच रूम आपण तसा आहे का अजून तसे तुम्ही अनेक रूम बनवलेले आहेत कपलसाठी? कपलसाठी सगळे म्हणजे बऱ्यापैकी ते सगळे जे प्रायव्हेट पूल आहेत ना, ते सगळे प्रायव्हेट आपण बनवले आणि कपलसाठीच आहेत ते. पण त्याच्यामध्ये गरम पाणी नाही. गरम पाणी नाहीये. स्विमिंग पूल हा, गरम कारण पाणी कसं आहे, एखाद्याचं बजेट जास्त असतं, एखाद्याचं कमी असतो. प्रत्येकाच्या ह्याच्या हिशोबाने ते हे करतो. आणि कोणाला थंडीचा मोसम आहे, कोणाला हा. गरम पाण्याची हवा असेल तर तो तो एका रूम मध्ये अवेलेबल एका room मध्ये- आहे. स्विमिंग पूल मध्ये गरम पाणी हा. अवेलेबल आहे. आणि तसंच 501 मध्ये पण आहे आपला, पण तो आपण साधा पूल ठेवलेला आहे. ओके. की जरी समजा एखाद्या बजेटच्या हिशोबाने हे होतं, एक आपलं असतंच की जरा तर त्यांनी पूल विथ जकोजी, पूल मध्ये थंड पाण्यात आंघोळ करून जरी जकोजी यूज करायचं म्हणलं तर ते करू शकते. आणि विथ वरती 2 व्हॅल्यूज आहेत, फक्त त्यात जकोजी आहे. त्यांना जकोजी पाहिजे, पूल नकोय त्यांना जकोजी. वरती वरचा जो फ्लोर आहे, वरचे 2 फ्लोअर ते जकोजीचे त्यांना दिलं. वरच्या फ्लोअर मधून चांगला व्ह्यू दिसतो. हा, तो पण त्यांना खालचा बॅक वॉटर गावतो, सनसेटला वगैरे सगळं व्यवस्थित गावतात. जेणेकरून आता आपण कसं सनसेटला एखादा आपण स्पॉट बघून जातो, ते आपण मस्त आहे की आपले एक विचार असतात की आपण रूमच्या बाहेर बसून टेबल ठेवून मस्त आहे की चाय पीत एन्जॉय करत निसर्गाच्या निसर्गाच्या सानिध्यात आपण ते चाय प्यावी. एक डिनर करावं जरी असं वाटलं तरी माणसं तो कसं एकदम कम्फर्टेबल राहतं, म्हणून तो वरचा एक व्ह्यू गावतो. कारण सनसेटचा नेमका तोच पॉइंट आहे. त्यामुळे सनसेटला तुम्ही दुसरीकडे हॉटेलला जाणार, प्रत्येक फोटोशूटसाठी आपण तो एक हे वेगळं हे करतो. त्यासाठी तो सनसेटला तिथं माणूस बसलं मग चाय वगैरे पेत, तरी त्याला कसं इकडून फोटो वगैरे काढले तरी एक नंबर व्ह्यू होतो. अच्छा, म्हणजे तुमच्या हॉटेलची म्हणजे मला वाटतं हॉटेलची रचना जर अशी आहे ना की आपल्याला प्रत्येकच फोटोग्राफी करायला ना एक सिनेरी शोधावी लागते. परंतु आपल्या व्ही रिसॉर्टचं आपण बघायला गेलात ना, तर त्यांनी असं म्हणजे त्यांच्या हॉटेलची रचना अशी आहे ना की तुम्ही जेव्हा शूट कराल तर तुम्हाला तो तुमच्या रूम मधून सगळं निसर्ग तुम्हाला मिळेल शूट करण्यासाठी. एवढं छान बांधकाम केलेलं आहे त्यांनी. आणि मला वाटतं आता आपण मध्ये आता दाखवलं ब्रेकफास्टचं, तर ते एक दाखवलं फ्लोटिंग ते तुम्ही प्रत्येक रूम मध्ये प्रोव्हाइड करता कसं? जे रूमला पूल आहेत ना, त्याला त्यांनी जर आपल्याला सांगितलं आपण फ्लोटिंग ब्रेकफास्ट पाहिजे, तर आम्ही त्यांना ते प्रोव्हाइड करतो. स्विमिंग पूल मध्ये एन्जॉयमेंट करून ब्रेकफास्ट करू शकता. अच्छा, कारण ते कसं जकुझी मध्ये वगैरे देऊ शकत नाही, ते होतात. जकुझी बारका असतो. पूल मध्ये कसं एकदम कम्फर्टेबल फ्लोटिंग दिल्यानंतर व्हेज नॉनव्हेज दोन्ही अवेलेबल आहे. हा, व्हेज पाहिजे त्यांना व्हेज, नॉनव्हेज पाहिजे त्यांना नॉनव्हेज. आणि इथे आपल्याला म्हणजे आता आपल्याला जर एखादा जर इथे आपला गेस्ट येतोय, तर गेस्टची रिक्वायरमेंट असेल की मला तुमच्यातर्फे महाबळेश्वर वगैरे, म्हणजे आपल्या हॉटेलमध्ये आहे का तसं पॅकेज की तुम्हाला त्या गाडी तुमची हॉटेलची आहे मग ती तुम्हाला पूर्ण टूर करू शकते? आपलं अजून ते म्हणजे बेसिकली अजून ते विचार केला नव्हता, पण आता सरांचे आहेत अजून पुढचे भविष्याचे विचार आहेत, जेणेकरून कस्टमर आलं पूर्णपणे कम्फर्टेबल राहून एकदम आलंय त्यापेक्षा अजून एक उत्साहात चेहरा ते बाहेर गेलं पाहिजे. सरांचा विचार आहे. तरी पण एवढे हे नाही आपण टॅक्सी वगैरे ठरवले नाही, पण सरांचा काय विचार आहे की जर एखाद्या कस्टमरला समजा फिरायचं असेल तर इथे खालते आपले टॅक्सीवाले वगैरे त्यांना आपण कॉन्टॅक्ट करून प्रायव्हेट गाडी तुम्ही ते मागून त्यांना कमी दरात जे बाहेर रेट चालला असेल त्यापेक्षा आपल्या हॉटेल तर्फे आपण कमी दरात त्यांना कंजेशन मध्ये ते गाड्या आपण अवेलेबल करून देतो.
आणि इथे आपल्याला फिरण्यासारखं तापोळा तर जवळच आहे आणि तापोळा आणि महाबळेश्वराच्या मध्येच आपलं मध्येच आपलं आहे. मला वाटतं स्टॉपचं नाव काय आहे बुलढाण्याचं काय? बुलढाणे. बुलढाणे ना हम्म. बुलढाण्यावरच आपलं हॉटेल आहे आणि इथे तापोळा तर आपलं 10 किलोमीटर 5-7 किलोमीटर 10 किलोमीटरवर तापोळा आहे 10 किलोमीटर वरती 11-12 किलोमीटर महाबळेश्वर आहे. म्हणजे दोघांच्या मध्येच आहे आपण हम्म. आणि कोयना नदी तर आपल्याला पूर्ण कोयना दिसते. नदीच आपल्याला हे दिसतंच बॅकवर्ड. तापोळ्यामध्ये पण फिरण्यासाठी बोटिंग करण्यासाठी बोटिंग वगैरे वगैरे सगळं आहे. तिथे खाली तापोळ्याला तुम्ही गेलं तरी बोटिंग, कस्टमरला बोटिंग आहे. त्यात जर समजा एखादा कस्टमर जर हे असेल ते बाबा म्हणले सर आम्हाला एखाद्या कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आपल्या खाली ओळखीचे वगैरे असतात त्याच्यामुळे आपण कसं करतो हॉटेलचं जरी नाव सांगितलं आमच्या हॉटेलमधून गेस्ट येतात जरा डिस्काउंट द्या त्यांना तर ते डिस्काउंट देऊन कस्टमरला हे करतात म्हणजे फिरायला वगैरे घेऊन जातात खाली. आणि जरी आपल्या हॉटेलच्या नावामध्ये आता इथे आपण एक पॅराग्लायडिंग पण आहे आणि त्यांनी आपलं कंजेशन म्हणजे जे व्यवहार त्यांचा ठरलाय त्यात काही त्यांनी कमी केलं नाही. पण ते काय म्हणले तुम्ही जर हॉटेलतर्फे जर पाठवणार असाल जेणेकरून हॉटेलचं पण नाव येते वेगळं असं होतं आणि त्यांचं एक कस्टमर हे होतं पॅराग्लायडिंग. तर त्यांनी सांगितले की म्हटलं आम्हाला कमी नाही करत मग आमचे जे मॅनेजर मेंटेनन्स मॅनेजर त्यांनी त्यांच्याशी बोलून की म्हणले आमचे कस्टमर समजा तुम्ही 5 मिनिटं देत असाल तर तिथे आम्हाला 10 मिनिटं अजून एक्स्ट्रा वाढवून द्या आमचं कस्टमर आल्याला खुश झालं पाहिजे. तसं त्यांनी तिथे पण हे केलं. तसं आता विज्ञान गाड्यावरती त्यांनी पण आपल्या कस्टमरसाठी आम्हाला तुमचं हे नको काही फक्त आमच्या हॉटेलचं नाव झालं पाहिजे कस्टमर आलेलं आमचं खुश राहिलं पाहिजे त्यासाठी त्यात पण 20% डिस्काउंट त्यांनी अवेलेबल करून दिलं. आता बऱ्यापैकी कस्टमर पॅराग्लायडिंगला पण जातं आपलं आणि गेल्यानंतर ते खुश होऊनच येतं कारण का आपण एवढे पैसे भरून जर 5 ते 10 मिनिटासाठी होत असेल तर एक हॉटेलच्या रिक्वायरमेंट मध्ये जर तुम्ही जात असेल तर ते जरा वेळ जरा जास्त भेटतो ना त्याला. एखाद्या हाऊस असते एखाद्याची कस्टमर आता वर्क म्हणजे वी रिसॉर्ट तुमचं हे एक, म्हणजे कस्टमरची जी इच्छा असेल तर तुम्ही फक्त इथे त्यांना सांगायचं की ते तुम्हाला पूर्ण अरेंज करून इथे देतात. हो ते तुम्ही स्टाफ पण खूप चांगला आहे की तुम्हाला मनमिळावू स्टाफ आहे हा इकडचा देखील सगळं आणि क्लिनिंगच्या बाबतीत पण रूम वगैरे खूप स्वच्छता आहे या ठिकाणी आणि तुम्ही जे तुमची जी रिक्वायरमेंट आहे ती रिक्वायरमेंट परिपूर्ण कशी करता येईल आणि कस्टमर कसा खुश राहील हे वी रिसॉर्टने जपलेलं आहे पूर्ण. तर अशा प्रकारे दादा पुन्हा एकदा तुमचं नाव सांगा. राकेश किर्दत सर. सरांनी खूप छान माहिती दिलेली आहे. तर नक्कीच तुम्ही कधी महाबळेश्वरचं जर प्लॅनिंग करत असाल तापोळा वगैरे फिरण्याचं जर प्लॅनिंग करत असाल तर नक्कीच महाबळेश्वर तापोळा रोड वरती मध्येच बुलढाणी म्हणून स्टॉप आहे त्या तिथे विज्ञान गडाच्या समोरच वी रिसॉर्ट आहे. त्या वी रिसॉर्टमध्ये आपण भेट द्या आणि वी रिसॉर्टचा आनंद लुटा हीच आपल्याला म्हणजे आवाहन करतो आणि धन्यवाद दादा आपण आम्हाला माहिती दिल्याबद्दल आणि धन्यवाद दादा तुम्ही देखील आम्हाला ते संपूर्ण रूमचं दाखवल्याबद्दल. थँक्यू सो मच प्रेक्षकांनी धन्यवाद. मित्रांनो वी रिसॉर्टचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्यू.